मिनिटं आता उरलेली आहेत. त्यानंतर ही पोस्टल मतं मोजली जाणार आहेत. पोस्टल मतं ही मतमोजणी केंद्रावर आता पोहोचली असून ती आता वेगवेगळी केली जात आहेत आणि त्यानंतर या मतांची मोजणी केली जाईल. तर सगळ्यात सुरुवातीला सोलापूरमधून महत्त्वाची बातमी. पोस्टल मतांच्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्राचा महानिकाल आणि महाराष्ट्राचा पहिला कल कदाचित सोलापूरमधूनच येण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता याचा निकाल आता येणार आहे. पोस्टल मतमोजणीला सोलापूरमध्ये सुरुवात झाली आणि पुढच्या 2-1 मिनिटांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या मतदान केंद्रांवर पोस्टल मतं मोजली जाणार आहेत. पुढच्या काही क्षणात आपल्याला पोस्टल मतांमधला कल समोर येणार आहे. पोस्टल मतं मोजताना ती वेगवेगळी केली जातात. त्यानंतर वैध अवैध मतं ही वेगळी काढली जातात आणि त्याची मोजणी केली जाते. यामध्ये कोणत्या पक्षाला इथे मत मिळतं किंवा कल कोणाच्या बाजूने आहे हे आपल्या समोर येणार आहे. तर ठीक 8 वाजेपासून ते 8:30 पर्यंत पोस्टल मतांची मोजणी होईल आणि 8:30 नंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नवी मुंबईमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सोलापूर आणि नवी मुंबईमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात. तर राज्यामध्ये ठिकठिकाणी आता पहिला कल हा भाजपच्या बाजूने आलाय. शिवेंद्रराजे साताऱ्यामध्ये आपण पाहतोय आघाडीवर आहेत. पहिला कल तर पहिला काल भाजपच्या बाजूने शिवेंद्रराजे आघाडीवर. एका मिनिटामध्ये पोस्टल मतमोजणीला सर्वत्र सुरुवात होणार आहे. तर पहिला कल हा भाजपच्या बाजूने आलेला आहे. साताऱ्यामधून आपण पाहतोय शिवेंद्रराजे हे आघाडीवर आहेत. पहिला कल हा भाजपच्या बाजूने आलाय. तर पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. पहिला कल हा भाजपच्या बाजूने आलाय. साताऱ्यामध्ये भाजप आघाडीवर, तर तिथे काँग्रेसला देखील पहिला कल या ठिकाणी मिळालेला आहे. काँग्रेस देखील एका जागेवर आघाडीवर, महायुती आणि महाविकास आघाडी. पंढरपूर मतदारसंघामध्ये